आपला शब्द म्हणजे प्रमाण आहे, या ठिकाणी आपण जाहीर करावे अशी मी विनंती करतो। आणि या ठिकाणी आपल्याला रायगड जिल्हा आणि महाड तालुक्यातून एक समाज प्रमुख नेतृत्व उभरायचं आलं, त्यांची ग्रामीण जनजीवनाशी जोडलेली नाळ त्यांच्या समाज प्रमुख कार्यातून आपल्याला दिसून येते। असे आदरणीय भरत सेठ गोगावले साहेब आपल्याशी बोलतायत। एकदा हातवरती जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया। पंढरीची पांडुरंगा रुक्मिणी माता सकाळी त्यांचं दर्शन घेऊन आलं ते स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजा भवानी माता। तर मगाशी मंदिर पाहिलं कमला माता भवानी, या सगळ्या देवदेवतांच्या चरणी नतमस्तक होतो। राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्याला गौरवलं गेलं त्या जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आंबा नाही। त्या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज त्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराची स्वप्न बाळगलं ते हिंदवी स्वराज्य व्हावं। ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत जोपर्यंत या पृथ्वीतलावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव उचललं जाऊ शकत नाही। ज्यांनी कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, शिळवंत आणि नीतिवंत, 32 मानाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा, राजाधिराज राजे सुछत्रपती महाराज यांनी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो। सिंहाच्या डबड्यात घालून हात मोजितो दात, जात ही महाराजांची ज्याला धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली तर धर्मवीर संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो। आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या राजाचा असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सर छत्रपती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगे साहेबांना वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आज ज्या उंचीपर्यंत आमच्या मंगेशराव त्याचे कुटुंबीय घेऊन पोहोचवलेले आहेत त्यांच्या सर्वांचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावरती सर्वच मान्यवर सगळी नावं घेतली, मी नावं नाही घेत, थोडंसं वेगळं 2 मिनिटं बोलणार आहे कारण माझ्या हाती आता एक कड घातले जगताप साहेब, तुमची पण जबाबदारी राहणार आहे लक्षात ठेवा। मंगेशसाठी आपण सगळ्यांनी बाबांचंच कौतुक केलं आणि बाबांच्या पेक्षाही मंगेशचं कौतुक जास्त केलं, पण ज्या माऊलींनी 9 महिने 9 तास 9 घटका असं जे काय म्हणतात ते महिलांना माहिती, त्या मातेचं कोणी काय नाव नाही। बाबांनी त्यांचं काम केलं पण मातेने किती मेहनत घेतली, ज्या मातेच्या पोटी मंगेश आणि महेश त्यांच्या मुली त्या जन्माला आल्या त्या पहिला माझ्या त्या मातेला नमस्कार करतो आणि आमच्या बाबांनाही नमस्कार करतो। म्हणजे आज उद्या घरी माझे लग्न आहे, माझ्या पाठचा भाऊ आहे आणि त्याचं मुलाचं लग्न आहे, घरी बायको थोडीशी वादवाद करायला लागली, घरात आपलं लग्न आणि तुम्ही एवढं लांब जातो, बोलो हो मला जाऊन पाहायचं आहे त्या लक्ष्मीनारायणच्या जोड्याला नमस्कार करायचा आहे की मंगेश सारखा सुपुत्र ज्यांनी जन्माला घातलाय, मंगेश तर बरेच वेळेला आम्हाला मिळाला, महेश बरेच वेळा मिळाला, पण त्या आई वडिलांचं आम्हाला कधी दर्शन नाही झालं आणि त्या दर्शनाला खरं म्हणजे आम्ही असं काम मला तुमचं कीर्तन आता बऱ्यापैकी तुम्ही सांगितलेलं आहे त्या खोलात तुम्ही जाणार। आम्ही वारकरी संप्रदाय जपण्याचं काम करतोय। आम्ही एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, 4 वेळेला मला निवडून दिलं, 4थ्या वेळेला मी मंत्री झालो।
हे केवळ आणि केवळ राजे छत्रपती महाराजांमुळे झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे झालो. मी एक भाग्यवंत आमदार आहे. 288 मध्ये राजे छत्रपती महाराजांची राजधानी माझ्या ठिकाणी आहे, समाधीचं ठिकाण पण माझ्या ठिकाणी आहे. परवा अमितभाई शाह मुख्यमंत्री सगळे झाले होते रायगडावरती आणि जिजाऊबाईची समाधी पण पाचाळला खाली आहे तिथे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 तळ आहे. ज्यांनी दासबोध ग्रंथ लिहिला त्या स्वामी समर्थांची सूत्रफळे माझ्या इथे आहे. आणि आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायगडचं असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास दिला गेला त्या शूरवीर तानाजी मालुसरेंची समाधी माझ्याकडे. म्हणून मी भाग्यवंत आमदार आहे. म्हणजे प्रत्येकजण निवडणुकीला उभा राहिला का मग घरच्या कुलस्वामिनीकडे पहिला जातो, गावच्या गावपांढरीकडे जातो, इतर काय देवदेवतांकडे जातो. मी एकमेव आमदार असाल निवडणूक विक्लर झाल्यानंतर पहिला आम्ही रायगडावरती जातो, राजे छत्रपती महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतो, जगदीश्वराला श्रीफळ वाहतो आणि मग आम्ही प्रचाराला सुरुवात करतो. माझ्या आयुष्यातली एकही निवडणूक मी आतापर्यंत हरलो नाही आहे. गावचा अपक्ष सरपंच झालो, बिनविरोध सरपंच झालो, पंचायत समितीचा अपक्ष सदस्य झालो, 2 वेळेला जिल्हा परिषदचा सदस्य झालो, 2 वेळेला मी सभापती झालो, 2 वेळेला आरक्षण पडलं, माझी सौभाग्यवती झाली आणि 4 वेळेला सल्लग आमदार म्हणून मी निवडून आलो. म्हणजे मग सांगितलं रायगड कुठेही असतो जरी आम्ही तरी राजांचा परवा झालेला पुण्यतिथीचा सोहळा, आता तिथीप्रमाणे येणारा राज्याभिषेकाचा सोहळा आणि राज्याभिषेक झाला ज्यावेळेला 6 जून 1674 बरोबर 11 दिवसांनी जिजाऊ महासाहेबांनी ध्येय ठेवला आणि तो जिजाऊ महासाहेबांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम. आता आम्ही नवीन संभाजी महाराजांचा कार्यक्रम राज्याभिषेकचा सुरू केलाय. एक कार्यक्रम महाराष्ट्रात कुठेही असतो आणि अधिवेशन असलं तरी आम्ही ते चुकवत नाही. परवाच्या अधिवेशनला बाबासाहेब आंबेडकरांचा 20 मार्चचा कार्यक्रम होता. त्याला शिरसाटला घेऊन आम्ही तिथे आलो, कार्यक्रम केला आणि मग आम्ही गेलो. मग असे आमच्या पानिपतकार आमचे त्यावेळेचे असणारे शिवसाहेब आमचे सहकारी मित्रांमधला बराचसा काळ नाही भेट झाली त्यांचं म्हणणं बरोबर आहे, परंतु पाटील तुम्हाला आम्ही विसरलो नाही. अशा काही आयुष्यामध्ये आठवणी ठेवायच्या असतात की त्यांना कधी विसरायचं नसतं. आमची एक पद्धत आहे, जो पडत्या काळात उभा राहतो तो खरा साथीदार. तुमच्या सुखामध्ये सगळे नातेवाईक शोधत येतात, आता तुमचे चांगले दिवस आहेत, पण पडत्या काळामध्ये तुमची काय स्थिती काय नाही कधी थोडं करायचं होतं. म्हणजे आम्हाला लोकांनी बरंचसं हिनवलं सिनवलं, गद्दारी बिद्दारी सगळं म्हटलं. आम्ही अजिबात त्यांना काय म्हटलं. आम्ही जे केलं एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासावरती केलं. तर आम्हाला खात्री होती की एकनाथ शिंदे साहेब असा एकमेव माणूस आहे की तो कधी कोणाला फसवणार नाही, कधी कोणाला अडचणी आणणार नाही आणि चुकीला कधी माफ करणार नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याच्यात उड्या टाकल्या. बेहत्तर जे काय होईल ते. म्हणजे आता लोक ग्रामपंचायतीचा सदस्यपद सोडत नाहीत. या भरत शेट्टी या महाराष्ट्रामध्ये इतिहास रचला. मागच्या 2.5 वर्षामध्ये मंत्रिपदाचं माझं नाव होतं, परंतु आमचे 2 मावळे आले, बोले शेठ आम्हाला अडचण आहे, जर आम्हाला मंत्रिपद नाही दिलं तर. साहेब पण आमच्या अडचणीत. साहेबांनी माझ्याकडे पाहिलं, शेठ काय करायचं. बोलो साहेब आम्हाला तानाजी मालुसरेंची आठवण. तानाजी मालुसरे ज्या वेळेला लग्नाचं निमंत्रण द्यायला जातायत काय आणि माझा राजा माझ्या अडचणीत सापडायला दिसतोय काय, आणि तिथंच तारकाने उभं राहून सांगितलं की आम्ही जिवंत असताना आमच्या राजाने लढायला जायचं. 8 दिवसावरती लग्न आलेलं माणसाने सांगितलं लग्न नंतर. तिथं विचार घालला गेला, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या राजा. म्हणजे आम्ही सांगितलं साहेबांना, साहेब मंत्रिपद ही काय फार मोठी बाब नाही, आजचं उद्या मिळेल, पण तुम्ही अडचणीत सापडता कामा नाही. हा भरत शेठ त्यासाठी त्याग करा. आणि आता परत साहेबांनी आम्हाला पहिलं पद पण दिलं, मंत्रिपद पण केलं, ते आम्ही चालवतोय. मला जे मंत्रिपद दिलेलं आहे
ते गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी दिलेले आहे. त्याचा पुरेपूर फायदा त्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आम्ही करणार आहोत. माझ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे, जी कामं आपल्या याच्यातली 266 योजना माझ्या रोजगार हमीच्या माध्यमातून आहे. काही वेळेला पैसे केंद्रातून यायला उशीर होतो, काय होतो, पण त्याची काळजी करायचं नाही. आता पैसे आणतोय आम्ही. पैसे ज्यांचे राहिलेले आहेत ते तुम्हाला आम्ही देऊन टाकतो. आज मी आढावा मिटिंग घेतली सोलापूरला आणि माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे. जो विश्वास टाकलेला आहे त्याला कुठेही कडा लावून दिला जाणार ना, अशा प्रकारचं काम करूया. मंगेशनी चांगलं काम केलं, करतोय, करतही राहणार आहे तो. पण त्याच्या पाठीमागा आम्ही पण सगळे लोक लक्षात ठेवा. मंगेशनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. मंगेशला आम्ही जेव्हा सांगतो मग एका माणसाची मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत कर का लगेच तो फोन उचलणार, लगेच ते काम करणार. महात्मा ज्योतिबा फुलेतून जो गरीबाला मदत करतो तो आमचा. श्रीमंताला कोणी येतो? लोक सांगतात माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. नाही तर घर मोठं आणि मन खोटं आहे. श्रीमंताकडे गेल्यानंतर काय करतात? गाडी, घोडा, बंगला, बेडरूम, बाथरूम, किचन सगळं दाखवत बसतात. निघायच्या टायमाला जमानावर काय ठेवायचं राहील तर बायकोला दिसतं ना, अर्धा तास घर दाखवत दिसतो. तुम्ही गरीबाच्या घरी जा, आमची माय माऊली लगेच बसायला देणार. आमच्या ग्रामीण भागातली लगेच तांब्याभर पाणी देणार, चहा लगेच चहा ठेवणार. रात्री उशिरा गेलो तर सांगणार थांबा आता, रात्री आलात नाही एवढा, जेव्हा झोपा आणि सकाळी जा. सकाळी जर लवकर गेलो तर एवढा लवकर आला, आता न्यारी करा आणि मग तुम्ही जा. ही आपुलकी आहे. तुमचा स्टेटस बनायचं असेल कोणाला तर गरीबाचे बना, श्रीमंताचे बनू. मग अशी तुम्ही सांगितलंच मला की ज्याच्या दरवाजामध्ये जास्त चपला तो श्रीमंत. आम्ही त्याचे श्रीमंत आहोत. मंत्रालयात असो, कुठेही असो, एकनाथ शिंदे साहेबांच्या नंतर जर पाठीमागे कोणते लोक असतील तर या सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याच्या पाठीमागे काय लागतं हो? कलेक्टरला फोन, कमिशनरला फोन, एसपीला फोन, पोलीस स्टेशनला, प्रांत, तहसीलला, एखाद्या सेक्रेटरीची सही पाहिजे, एखाद्या मंत्र्याची सही पाहिजे. काय पाहिजे त्यांना? 100 लोक आहेत, 100 लोकांची कामं होत नाहीयेत. पण त्याला आदराने तुम्ही जवळ केलं, त्याला 4 गोष्टी सांगितल्या, त्याला काय हवं ते देण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला कधी अपेक्षा होऊ शकत नाही. आम्ही लोकांना सांगतो जोपर्यंत माणसाची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत त्याला भंग नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो. आम्ही एकही मग काही सांगितलं मंगेश चिवटे, आपण ज्या काय गरिबांची सेवा करताय, आज तर अडचणी तर भासायला लागलेल्या आहेत. गरिबांनी आजारी पडावं का न पडावं असे शंका निर्माण व्हायला लागले. बिचाऱ्यांना काही लोकांना हॉस्पिटलपर्यंत जायला पण पैसे नसतात. आमच्या इकडे अँब्युलन्सला जायला पैसे नसतात. त्यावेळेला आठवण येते आमच्या भरोसे 108चे अँब्युलन्स महाराष्ट्रामध्ये माझ्या एवढी कोण वापरत नाही. फुकट अँब्युलन्स. एखाद्या वेळेला अँब्युलन्स नसली तर आम्ही शिंदे साहेबांनी दिली अँब्युलन्स, त्याच्या डिझेल पेट्रोल टाकून त्याच्याकडे पैसे नाही. एखादा आदिवासी जर आमच्या मुंबईच्या हॉस्पिटलला न्यायचा झाला तर तो पहिला हात जोडतो डॉक्टरला, आम्हाला घेऊ नका, आमच्या पेशंटची इथंच त्याचं कारण मुंबईला आहे पण त्यांचा नातेवाईक, सगळा चौरा पाहुणा कोणच नाही. त्यावेळेला त्यांचा नातेवाईक भरतशेठ म्हणतो. तुम्हाला सांगतो जे ज्याला तिथून फोन करतात ते बिचारे आदिवासी शेठ आम्हाला बाहेरच्या गोळ्या आणायला सांगले, पैसे नाही. किती सांगितले? 4-5 हजार रुपये सांगितले. आम्ही आमच्या पेला सांगतो गुगल पेने पैसे द्या. त्याला आम्ही सांगतो पाठवायचे कसे? मी मारला तू तिकडं, शेठ गुगल पेने पाठवा, मी घेतो. आम्ही गुगल पेने पैसे, ते सगळे आशीर्वाद आमच्या पुण्याला आलेले आहेत. असाच बरेचसे 4 वेळा आमचा काय झालेला. बाबा तुम्ही भाग्यवंत आहात आणि मंगेश तुम्ही भाग्यवंत आहात की आमची माऊली आईचं बसली होती कुठे गेली होय काय? कारण त्या आईचं पण गुणगान घात नाही. आम्ही तर लोकांना सांगतो पत्नीला पण विसरू नका ना, त्या तरुण मुली मला बोलतील काय. पण एक लक्षात ठेवा, आई वडील एकच मिळू शकतो. पत्न तर काय काय 2-2, 3-3 पण करतात, पण आई वडील दुसरे होऊ शकत नाहीये. लक्षात ठेवा. म्हणून 85वा वाढदिवस हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला हा महत्वाचा क्षण आहे. बाबांचं आयुष्य किती असेल ते आता सगळ्यांनी महाराजांनी सांगितलं, आमच्या बाकी पण काही मंडळींनी सांगितलं.
जगताप साहेबांनी तर कमालच केली होती. आम्हाला वाटलं साधं दिसतो माणूस, पण तसं नाही दिसत. म्हणजे ज्याचा विधी लिखित आहे तो कोणच चालू शकत नाही. पण आमची प्रत्येकाची इच्छा आहे की बाबांनी शतायुष्य व्हावं. कारण आपल्याला विधी लिखित दिलेलं आहे 100 वर्षापर्यंत. तरुण पोरं आता 50-60च्या पुढे नाही जातो. हे चायनीज गुटखा फिटका खाताय, ते कसे जातात 50-60 वर्षाच्या वरती. आणि म्हणून काही चांगले विचार असावे. आम्ही बॅलेन्सिंग ठेवतो. आम्ही वारकरी नाही, माळकरी नाही, काही नाही. पण महाराज आम्ही आळंदीची वारी चुकवत नाही, आम्ही पंढरपूरची वारी चुकवत नाही, आम्ही शिर्डीच्या साईबाबांची वारी चुकवत नाही, आम्ही महालक्ष्मीची वारी चुकवत. म्हणून एका कवीने सांगितलं होतं, राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसला आमच्या मंदिराचे कळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसला आमच्या मंदिराचे कळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसती दिसली दारामध्ये तुळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसती दिसली दारामध्ये तुळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या या माय बहिणीच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू. म्हणून आम्ही सांगतो, जा तुम्ही. आमचे महाराज लोक काय सांगतात, जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूर आणि आळंदीची वारी करावी. बरोबर ना? तुम्ही सातारा सांगताय, आम्ही पण ते अवलंबतो. पण आम्ही लोकांना सांगतो, आता लोक शिर्डीची वारी करायला लागले. श्रीमंत लोक तिरुपती बालाजीला जातात तो कडक लाडू आणायला. आमच्या महिला भगिनी तुळजाभवानीला जातात, महालक्ष्मीला जातात. आम्ही गणेश भक्तवाले रात्री 12 वाजता संकष्टी, चतुर्थी, अंगारकी, मंगळवारी सिद्धिविनायकला ही लाईन पाय टाकायला जाणार असतो. आम्ही लोकांना सांगतो, पंढरपूरला जा, आळंदीला जा, शिर्डीला जा, तिरुपतीला जा, महालक्ष्मीला जा, तुळजाभवानीला जा आणि सिद्धिविनायकला पण जा. पण जन्माला येऊन एकदा तरी माझ्या त्या राजाच्या रायगडावरती या, की ज्यांच्यामुळे आज ही सगळी देव धर्म ही मंदिरं आणि आमचा हा वारकरी संप्रदाय जो ताटमानेने उभा आहे त्याच्यासाठी एक दिवस तरी या. 9 जूनला तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा आहे. ज्याला शक्य होईल त्यांनी या. तिथला तो आनंदमय सोहळ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी की रायगडावरती स्वखर्चाने सर्व शिवभक्त येत असतात. की त्यावेळेला 16 जून 1674 झालेला तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा आम्ही तिथीप्रमाणे करतो. तर संभाजी महाराज छत्रपती तारखेप्रमाणे करतात. पण आम्ही तिथीप्रमाणे शासनाला भाग पाडायला लावलं की तिथीप्रमाणेच राज्याभिषेक सोहळ्याला मान्यता द्या शासनाने दिली. पण झाली. मागच्या 350 राज्याभिषेक सोहळ्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजिरा हे सगळी मंडळी आली होती. यावेळेला पुण्यतिथीला अमितभाई शहा आले. म्हणजे आम्ही लोकांना सांगत असतो, काही नाही, तुम्ही उद्या जोपर्यंत जन्मायचं का तर काहीतरी करू जा. जसं आता मंगेशचं आपण सगळ्यांनी नाव गुणगौरव गायला, त्या गुणगौरवाचा पात्रला तो आहे. आता आमच्या शिक्षक संघटनेच्या लोकांनी सांगितलं, आम्ही साहेबांकडे शिफारस करू. कुठे गेले ते संघटनेवाले? कारण आमची काही नियमावली आहे, संघटनेची काही शिस्त आहे. कारण बाळासाहेबांच्या मुस्लिममध्ये आम्ही तयार झालेले लोक आहोत. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मंगेशच्या नशिबात आपलं ते पण पार पाडू. आई वडिलांची पुण्याई असेल ती पण आम्ही त्याला पाण्याला लावू आणि एकनाथ शिंदे साहेबांना सांगू आणि जे काही सहकार्य लागत ते एक मावळा म्हणून आम्ही तुला मदत करू आणि तू त्याची काळजी करू नको. म्हणजे आप्पांचा हा 45वा वाढदिवस आपण गेली 3, 3.5, 4 तास काही लोक सकाळपासून आहेत. मंगेशनी जे काय डायलिसिस सेंटर नाही गरीबाला परवडतो. मग सांगितलं कोणीतरी वस्तुस्थिती आहे. प्रायव्हेट डायलिसिस करायला गेलो तर 1,500-2,000 हजार रुपये लागतात. गोळ्याने वेगळे लागतात. एका माणसाला जर आठवड्याला 3 लागले आणि 1,500 रुपये पकडले तर 4,500 रुपये होतात आणि 18,000 रुपये महिन्याला होतात. मग सांगा म्हणजे सामान्य शेतकरीचा माणूस महिन्याला 18,000 रुपये कुठून आणणार? मंगेश, तुझ्या कामाला जे कुठं काय मदत लागल वाटण ते करू आम्ही. पण जे काम तू हातामध्ये घेतलं या गरिबांसाठी, कारण आम्ही पाहिलं बिचारे आम्हाला फोन करतात, शेठ आम्हाला
डायलिसिस करायचे पैसे नाही तो त्यावेळेला आम्ही त्या लोकांना मदत करतो. आता मी पण 2 डायलिसिस मशीन चालू केल्या पण तुझ्या ह्याच्याने अजून त्याच्यात 5-6 मशीन आपण आणू चालू करू. मोठेपणा म्हणून नाही सांगत मला 2.5 लाख रुपये पगार मिळतो आमदार म्हणून त्यातला 1.25 लाख रुपये दर महिन्याला मी डायलिसिस मशीन चालवता त्या लोकांना देऊन टाकतो. काय कमवायचं आम्हाला काय खर्च नाही व्यसन काहीच नाही सुपारी नाही पान नाही तंबाखू नाही चहा नाही दारू तर नाहीच नाही काही नाही बाकी त्यामुळे आम्ही अल्प खर्चात असल्यामुळे आम्हाला फक्त पैसे वाटायला लागतात लोकांना गरीबांना की जो गरीब आला मला कोणीतरी सांगितलं एकही माणूस भरतशेठच्या दारामधून खाली हाताने परत जात नाही हा इतिहास आहे. त्याचं कारण आम्ही पण करणार आहे. तो पंढरीचा पांडुरंग तिथं बसलेला आहे. आमच्याकडे कधी कधी संपतं सगळं परंतु 2 दिवसांनी कुठनं काय चमत्कार होता कोण नाही कोणतरी अधिकारी कोणतरी आणून देतात. म्हणजे काय सांगितलंय की तुमच्याकडे आलेली प्रत्येक लोकांना तुम्ही दान करा तर तुम्हाला देव असं देणार नाही. म्हणजे असो आपल्या सगळ्यांच्या वतीने मी चिवटे बाबांना आणि त्या माझ्या माऊलीला दोघांनाही शुभेच्छा चिंतितो. आणि बाबा काळजी करू नका तुम्ही जसं त्यांना वाढवलं मोठं केलं चांगलं शिकवलं आता पुढची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेब आणि व्यासपीठावर बसलेल्या आमच्या सगळ्यांची राहील. आम्ही आहोत काळजी करायचं कारण नाही आहे. पूर्ण समाज बांधवांना जे उपस्थित आहेत जो 85वा वाढदिवस त्यांच्या लक्षामध्ये राहील आणि त्यांच्या नशिबामध्ये होते ते सर्व मंडळ आले. बच्चू भाऊ आपण असाल आमचे चंद्रपूर काय तिकडून आलेले गोंदिया दिंड्यावरून परभणीवरून नाशिकवरून कुठे गेले ते गोसावी सगळे इतिहासकार सगळे महाराज हे मंडळी आमचे सगळे संघटनेचे लोक जगताप साहेब तुमच्या जबाबदारी मोठी आहे काळजी करू नका. त्यानंतर आमच्या बहिणी सगळ्या त्या सगळ्यांना या सगळ्यांच्या वतीने बाबा तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतोय. आता काळजी करायचं कारण नाही आहे 15 वर्ष आणखी करायची व्यवस्थित त्यासाठी आम्ही आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण.